नमस्कार. दिव्य न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पालखीचे शनिवार दिनांक 28 जून रोजी पाटोदा शहरात पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावानं भव्य स्वागत करण्यात आले. भगवान बाबा की जयच्या जयघोषांनी आसमंत भरून गेला होता. पहाटेपासूनच पालखीच्या स्वागतासाठी शहरात भाविकांची मांदियाळी जमू लागली होती. भगवानगड इथून निघालेल्या पालखी सोहळ्याचं मार्गदर्शन महंत नामदेव शास्त्री महाराज आणि उत्तराधिकारी कृष्णा महाराज करत असून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगराध्यक्षा दीपाली जाधव, नगरसेवक आणि ग्रामस्थांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आले. ढोल ताशा, लेझिम, पारंपरिक वाद्ये, भगवे ध्वज आणि वारकऱ्यांच्या टाळमृदुंगांच्या गजरात पालखी सोहळा पुढे सरकला. विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे महंत सतीश महाराज उरणकर यांच्या उपस्थितीत अभंग गायन आणि विसाव्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पालखी शहरातील भामेश्वर मंदिर येथे दाखल झाली. येथेही दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मानाच्या अश्वाचं पूजनही मोठ्या भक्तिभावानं करण्यात आलं. अश्वदर्शनासाठी वारकऱ्यांनी रांगा लावून श्रद्धाभाव व्यक्त केला. वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था सुमित हुले व परिवाराच्या वतीनं करण्यात आली होती, ज्यामुळे सोहळ्यात आलेल्या भाविकांना विशेष समाधान मिळालं. या सोहळ्यात युवा नेते जयदत्त धस हे देखील सहभागी झाले होते. या भव्य पालखी सोहळ्याला महंत राधाताई महाराज आईसाहेब, सत्यभामाताई बांगर, उपनगर अध्यक्ष रोहिदास गीते, गटनेते बळीराम पोटे, सभापती रामेश्वर गोरे, किशोर आढागळे, सय्यद शहाबाज, सोमीनाथ कोल्हे, नय्यूम पठाण तसेच अप्पासाहेब राग, श्रीहरी गीते, माजी सभापती राजू भैया जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. पालखी मार्गावर पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, संभाजी तागड आणि त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवून शांतता आणि सुव्यवस्था राखली. पाटोदा शहरात संत भगवान बाबांच्या पालखीच्या स्वागतानं भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, भगवान बाबा की जय च्या जयघोषांनी संपूर्ण नगरी दुमदुमून गेली होती. दिव्य न्यूज नेटवर्क मराठीसाठी पाटोदा येथून प्रतिनिधी महेश बेद्रे, सोमीनाथ कोल्हे यांच्यासह कॅमेरामन सुधीर एकबोटे यांचा रिपोर्ट.